ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरराभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून या पवित्र धामामध्ये चातुर्मासाच्या माध्यमातून निवासाला असणाऱ्या सर्व साधकांविषयी सद्भाव प्रगट करून चातुर्मासाच्या निमित्तानं चालू असणाऱ्या दरवर्षीच्या कार्यक्रमाचा आजचा हा पहिला मंगलाचरणाचा दिवस आहे. यंदा आपण स्थान परिवर्तन केलेलं आहे. आपल्या स्वतःच्याच मठामध्ये आपण कार्यक्रम यंदा सुरू केला. गेल्या वर्षीपर्यंत या वेळचा कार्यक्रम हा शेजारच्याच माहेश्वरीमध्ये आपण करत होतो आणि 2-3 कारण याच्यामध्ये. एक तर 2 मध्ये भागवत आहे. आपल्या घरामधले व्यवधान आपल्याला काही जाणवत नाहीत. या निमित्तानं मठात कार्यक्रम प्रारंभही झाले. यंदाच्या चातुर्मासात खालची फरशी पूर्ण झाल्यावर लोक जरी वाढले तरी खालच्या मंडपामध्ये आपण कार्यक्रम नेऊ शकतो नंतर. तेव्हा आपल्या स्वतःच्या वास्तूमध्येच कार्यक्रम उचित आहे, हाही एक भाग. शिवाय आपल्या वास्तूमध्ये जरी भागवताच्या माध्यमातून खंड झाला तरी आपल्या घरातला गोष्ट असते. अशा 2-3 कारणानं त्यांचं आमंत्रण आलेलं असून सुद्धा हा यावेळेला आपण तिकडे टाळून त्याऐवजी कार्यक्रम आपण इथं सुरू करतो. यंदा नियोजित असणाऱ्या समयाच्या सापेक्षात एक छोटासा विषय घ्यायचं ठरवलेला आहे. विषय तसं ओव्यांच्या दृष्टीने छोटा आहे, पण सारगर्भित अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर खूपच मोठा आहे. घागर में सागर असा विषय आहे. गेल्या वर्षी सुद्धा नारद भक्ती सूत्र 84-85 सूत्राचं आपण चातुर्मासामध्ये पूर्ण केलं. एक विषय पूर्ण झाल्यासारखा एक समाधान वाटतं. याचं कारण असं आहे, माघ आम्ही 10-12 वर्ष गीता सांगितली. गीतेतला कोणताही पीस स्वतंत्र सुद्धा ऐकण्याजोगा असतो, कोणताही अध्याय चालू असला तरी. त्यामुळे अडचण नाही. ती अनेक वेळा पुन्हा जरी सुरू झाली तरी काही फरक पडणार नाही. परंतु सुटसुटीत सुटा विषय घेण्याचा भाव असा आहे की कमीत कमी
एक विषय पूर्ण झाल्याचं समाधान आपल्याला लाभावं या हेतूतून विचार चालू होता काय घ्यावं. कोणाच्या तरी अंतःकरणातून काहीतरी प्रेरणा होते, तर एकाच्या प्रेरणेतून चिरंजीव पदाचं नाव प्रगट झालं आणि ते आम्हाला मला पटलं, अजूनही 2-4 बाजूच्या लोकांना पटलं. आणि म्हणून यंदाच्या चातुर्मासामध्ये मधल्या भागवत काळात आपण कार्यक्रम करू शकत नाही, ते खंड गृहीत धरून उरलेल्या वेळेत आपण या ओव्यांचा पूर्ण विचार करू शकू असा विचार करून 42 ओव्यांचा नाथांचा हा छोटासा ग्रंथ, जसं ज्ञानेश्वर महाराजांचा छोटासा ग्रंथ म्हणजे चांगदेव 65 आहे, तर चांगदेवांच्या निमित्तानं एका स्थितीवरच्या साधकाला केलेला तो उपदेश आहे. आणि नाथाने साधक भूमिका डोक्यात गृहीत धरून साधकांकरता केलेला अनमोल उपदेशाचं हे छोटस सूत्रमय ग्रंथ म्हणजे चिरंजीव पद. नाथांचे जे ग्रंथ आहेत त्यातला हा एक छोटासा असा ग्रंथ आहे. तर या 42 ओव्या आहेत, तर याच्यावर चिंतन करण्याचा विचार निश्चित झालेला आहे. तत्पूर्वी थोडासा उपक्रमाचे आपण 2 दिवस घालवणार आहोत. आज सोमवार आहे. याचे 2 कारणं असे असतात की एक तर काही वेळेला पहिल्याच दिवशी सगळ्यांना कार्यक्रम चालू झाल्याचं कळत नाही. आज तर आपल्या मठातले सगळे लोक हजर आहेत. अजूनही बाहेरचं फारसं तिथं प्रचार झालेला नाही किंवा नित्य श्रोते जे येतील त्यांच्या लक्षात येईल आज तिकडं नाही, म्हणून मग हलके हलके पत्ता लागेल. 1-2 दिवस आपण मूळ ग्रंथाला आपण स्पर्श करणार नाही. परवाला 1 दिवस कीर्तन आहे वाणी धर्मशाळेमध्ये, त्यामुळे 1 दिवस कार्यक्रमाच्या यावेळेस दुसऱ्या जागेवर कार्यक्रम असल्यामुळं तो दिवस खंडित होईल आणि मग आपण बुधवारपासून मूळ चिरंजीव पदाला प्रारंभ करणार आहोत. तर कोणत्याही ग्रंथाची पूर्वभूमिका या दृष्टीने आपण 2 दिवस त्याचा विचार करणार आहोत. नेहमीच चिंतन करत असताना लिहिताना जशी संत जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांचा भाव केवळ परोपदेश नसतो. म्हणून आमच्या तुळशीदासांनी रामायण लिहिताना शेवटचा जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्यात स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा असा शब्द वापरला. तर प्रवचनाचं चिंतन हे केवळ श्रोत्याकरता असतं असं गृहीत धरणारा वक्ता कुठंतरी स्वतःला पूर्णतेचा त्याच्या अंतःकरणात कुठंतरी थोडासा अहंकार असतो असं माझं मत आहे. तेव्हा केवळ श्रोत्याकरता नसून ही प्रवचनाचं चिंतनाचा विषय म्हणजे तुम्ही आम्ही खेळीमेळी काही तत्व चिंतन करता करता मलाच माझे चिंतन करायला त्याचा आनंद मिळतो. तेव्हा ग्रंथ किंवा परोपदेश पांडित्य या भूमिकेतून मी कधीच कोणत्या सांगत नाही. भागवतावर चिंतन होतं, रामायणावर केलेलं आहे, पूर्ण गीता सोडवली आहे, हरिपाठाचं चिंतन झालंय, इतरही जसं नारद भक्ती सूत्राचं 2 वेळेला चिंतन झालं. आता हा चिंतनाला नवीन घेतलेला विषय वाचनात असणारा, अर्थानुसंधान असणारा, परंतु मननदृष्ट्या या चिंतनाचा विस्तार गरज असण्याची ही केवळ तुम्हाला नव्हे माझ्या सहित आपल्या सर्वांना आहे असं आहे. तर ही भूमिका फरक एवढाच आहे की 12वीतला विद्यार्थी 1ली-2रीच्या विद्यार्थ्याला शिक्षकासारखा सुद्धा शिकवू शकतो असा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. पण आपण एका कल्याणाच्या दिशेनं वाट करणाऱ्या पांथस्थापैकीच एक आहोत. मी मला स्वतःला तिथं पूर्ण पोहोचलोय असं समजणारा नाही. पण असं जरी नसलं तरी 12वीचा विद्यार्थ्याच्या बाबतीत तो काही 1लीच्या विद्यार्थ्याला शिकवायला कमी पडू शकतो असं नाही. तर 1ली पासून 4थी 5वी पर्यंत सगळे प्रकारचे विद्यार्थी जे इथं आहेत या सर्व साधकांच्या भूमिकेच्या दृष्टीनं चिंतन करायचं आहे. चिंतन करणाऱ्याने ते पार बालवाडीपासून तर PhD पर्यंतच्या सगळ्यांच्या करता अनिवार्य असा विषय त्याच्यामध्ये घुसवलेला आहे. शिक्षण हा क्षेत्र एक आलं. शिक्षणातल्या कक्षा जरी बालवाडीपासून PhD पर्यंत अनेक असल्या तर त्या सगळ्याला कक्षा काय म्हणायचे शिक्षण.
विभाग, क्षेत्र काय त्याचं शिक्षण. तसं आपल्या सगळ्या या धामामध्ये राहणाऱ्या धर्माचार्यांपासून तर बालवाडीतल्या साधकापर्यंत केवळ कुतूहल म्हणून जरी चातुर्मासाला आलेले असले तरी त्या सगळ्यांच्या मध्ये एक क्षेत्र एक आहे. कक्षा अनेक असतील, खाली ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा सगळे सारख्या लेवलचे नसतील. कुणाची पूर्वपाप किती जळालेली आहेत, कुणाचं भाग्य किती उदयाला आलेलं आहे, कुणाची बुद्धी तिकडं कमी जास्त लागलेली आहे, कोणी वरवर परमार्थ करतोय, कोणाला अंतरंग परमार्थाची इच्छा आहे. असे सगळे बदल आपल्या श्रोत्यांमध्ये असू शकतील. सगळे एका स्तरावर नाहीत. पण सगळ्या क्षेत्राला शिक्षण क्षेत्रच म्हटलं जातं. एकदा स्कूल हायस्कूल म्हटलं की जसं त्याच्यामध्ये 5वी पासून तर 10वी पर्यंत जेवढे आहेत, कोणत्याही कक्षेतला असलं तर तो हायस्कूलला गेला असंच आपण म्हणतो. तो हायस्कूलमध्ये आहे, हायस्कूलला गेलाय असंच आपण म्हणतो. तसं या धामामध्ये निवासाकरता आलेले जे सगळे वर्ग आहेत त्याच्यामध्ये तरतम भावाने आपण सगळे साधक आहोत. हा ग्रंथ ऐकण्यापूर्वी आपली भूमिका निश्चित करा. जसं सगळ्याच प्रार्थनेत मी या साधकीय विषयावरच बोलतोय सारखं. तर इमारत बांधण्यापूर्वी इमारतीचा विचार मनात येतो, मग त्याचे प्लॅन, त्याची सामुग्री उपलब्ध करणं वगैरे वगैरे हे जसे प्रकार आहेत. पण हे सगळ्यात पहिला सुरुवात आहे इमारतीची इच्छा. तसं भगवत प्राप्तीची सामान्यतः इच्छा, त्याला साधक म्हणावं. अध्यात्म भाषेमध्ये साध्य एकच परमात्मा आहे. लक्षात घ्या, परमात्मा व्यतिरिक्त दुसरं काही साध्य बनू शकत नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती ही तुमचं साध्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर ते मुळात प्राप्यच नाही. मृगाला मृगजळ जसं प्राप्त होत नाही, ते नुसतं वाटतं त्या हरणाला हे पाणी येईन पाणी येईन, ते त्या हरण त्या पाण्याच्या दिशेनं धावत असतं, पण ते त्याला पाणी म्हणून कधी प्राप्त होऊ शकत नाही. असा संसार आहे. सारखा पुढे सरकत असतो. संसारती ती संसार हा. म्हणून संसारातल्या कोणत्याही इच्छेनं पळणारे सगळे संसारी कितीही पळाले तरी संसाराला प्राप्त करू शकत नाही. संसार प्राप्य नाही आणि परमात्मा प्राप्य आहे. हा मुद्दा सगळ्यांनी पहिल्यांदा नीट समजून घेतला पाहिजे. आजपर्यंत कधी कुणाला संसार प्राप्त झाला नाही, होणार नाही, आत्ताही प्राप्य नाही, त्रिकाला बाधित कधीही शक्यच नाही. असं आहे संसाराचं स्वरूप. जो कधीही कुणाला प्राप्त होत नाही तोच संसार आहे. ही गोष्ट वाक्य ऐकल्या ऐकल्या आपल्या सुरुवातीला लक्षात येणार नाही. आपल्याला असं वाटतं की आपण संसारातच आहोत, संसाराचा सारखा आपल्याला अनुभव आहे, आणि हे म्हणतात की संसार प्राप्य नाही, प्राप्य नाही. खरी गोष्ट अशीच आहे की संसार प्राप्य नाही, कारण तो एक सारखा सरकतोय. अनित्यम असुखम लोकम संसरती ती संसार. हे जे संसाराबद्दलची वाक्य आहेत, सिद्धांत आहेत, दार्शनिकांचा हा जो अनुभव आहे, या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार कराल तर हे तुमच्या लक्षात येईल की संसार हा कधी कुणाला प्राप्त होत नाही. प्राप्त होण्याची आशा हजारो लोकांना, त्या आशेनं अनेक जण धावतात. मृगजळाच्या परिणाम, उन्हाच्या धूपमुळं जे काही वेव्ज सारखा भास आपल्याला सुद्धा होतो डोळ्याला, आणि तो भास हरणाला थोडा जास्त होतो, आणि त्याला अक्षरशः ते पाणीच वाटतं, आणि ते पाणी वाटतं म्हणून त्या भासाला मृगजळ असं म्हणतात. आणि त्याला सारखं ते पाणी वाटतं आणि ते पाणी समजून ते त्याच्या पाठीमागे धावतं.
तर सर्वसाधारण हे कर्म परंपरेनं बांधलेले जे जीव आहेत आणि या मायेच्या संस्काराखाली हे जे सगळे जीव संसारात येतात, ते आल्यापासून त्यांना हा संसार खरा आहे असं वाटत राहतं. म्हणून हे सारखे त्या संसारातल्या प्रत्येक वस्तू प्राप्त करण्याला पळत असतात. हे मिळवावं, ते मिळवावं, ते मिळवावं असं सारखं ते पळत असतात सर्वसाधारण सगळी माणसं. त्यातल्या काही वस्तू त्यांना मिळाल्यासारख्या वाटतात. मिळतात असं नाही, मिळाल्यासारख्या वाटतात. कोणाला वाटतं मी एवढा प्रयत्न केला, घर बांधलं, मी घर मिळवलं की नाही. तर अधिक खोलात गेल्यानंतर असं लक्षात येतं की घर मिळालेलं नाही. घर तयार झालं, एखादी गाडी घेतली, शेती घेतली, तर संसाराचा आंशिक भाग आम्ही प्राप्त केला असं आम्हाला वाटतं. पण तो प्राप्त झालेला नसतो. तुम्हाला प्राप्त झालेली वस्तू म्हणजे तुमच्या मालकीची वस्तू ही तुमच्या इच्छेशिवाय तुमच्यापासून बाजूला जाऊ नये, तर त्याच्यावरची मालकी खरी समजा. घर बांधताना तुम्ही तुमच्या मालकीच्या जागेत बांधलं हे खरं आहे, ते तुम्ही राहायला लागला हेही खरं आहे. पण तुमच्या इच्छेशिवाय ते तुम्हाला सोडणार नाही किंवा तुम्ही त्याला सोडणार नाही याची गॅरंटी नाही. तो कसं काय आम्ही विकल्याशिवाय सही दिल्याशिवाय कसं काय? अरे सही दिल्याशिवाय घर तू विकू शकणार नाही, बरोबर आहे. पण निसर्गाच्या ताब्यामध्ये एखाद्या वेळेला भूकंप झाला तर ते पत्त्यासारखं पडतं तुझ्या इच्छेशिवाय, मग ते पुढे राहिलं तुझं. अशी कोणतीच वस्तू नाही की ज्याच्यावरची तुमची मालकी सिद्ध होते की तुमच्या इच्छेशिवाय. हा देह सुद्धा सिद्ध होत नाही. देह सुद्धा तुमच्या इच्छेशिवाय जाणार नाही याची गॅरंटी आहे का? सगळ्यात जवळचा संसारातली कोणती वस्तू आहे? संसार नावाच्या जे मटेरियल आहे त्याच्यात आपला देह. मग आपण समजतो याच्यावर माझी मालकी आहे, नाहीये मालकी. तुमची मालकी जर असती, हा प्राप्य असता, तर पुन्हा अप्राप्य व्हायला नको. पूर्वी नव्हता, आत्ताही तुम्ही म्हणाल तसा राहील याची खात्री नाही आणि पुढे राहील याची तर मुळीच खात्री नाही. देहाला तो देह तुम्हाला सोडून जाणार आहे आणि तुमच्या इच्छेविना सोडून जाणार आहे, हे लक्षात घ्या. कोणाला वाटत असतं का आपला देह सुटावा? सुटावा वाटून सुटणारे 99% आहेत का? नाहीत. आणि सुटावा नाही वाटलं तरी देह थांबणार आहे का? तर नाही. म्हणजे देहाचा सुद्धा संबंध सृष्टीचक्रातल्या विधात्याच्या आज्ञेनं तुमच्या कर्मानुसार जेवढा आणि जसा यायचा तेवढाच येणार. मग प्राप्य वस्तू त्याला म्हणता येतं की जी आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला ठेवता येते किंवा ज्याचा संबंध आपण आहे तोपर्यंत निश्चित राहतो, तर ती वस्तू आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्य झाली असं म्हणता येईल. ज्या वस्तूवर तुमचं कमांड राहिलं नाही, जे तुम्ही आहे तोपर्यंत राहता असं नाही, तर ती वस्तू प्राप्य कशी समजायची? तर संसारातली अशी एक वस्तू दाखवा, एक व्यक्ती दाखवा, एक परिस्थिती दाखवा, एक सामुग्री दाखवा की जी आम्हाला प्राप्य झाली असं म्हणता येईल. तर संसार प्राप्य नाही हा सिद्धांत आहे दार्शनिक लोकांचा, संतांचा, ऋषी मुनींचा. प्राप्य फक्त एक परमात्मा आहे आणि मूळ म्हणजे प्राप्त करण्याचा विषय परमात्मा आहे. या मुद्द्यावर जेव्हा आपण स्थिर हो आणि मग तो प्राप्य पदार्थ प्राप्त करण्याचा
थोडासा जरी प्रयत्न सुरू झाला तर आपण साधक होतो, नाही तर साधक नाही. साधक शब्दाचा अर्थ साध्याविषयीची नेमकी स्थिर कल्पना पाहिजे. काय मला पाहिजे, ज्याला काही साध्य करायचं नाही किंवा काय साध्य करायचं याच्याबद्दल ज्याला काही कळतच नाही त्याला काही साधक म्हणता येणार नाही. बऱ्याच लोकांना आपल्याला कुठं जायचंय, काय मिळवायचंय कळत नाही, म्हणवतात स्वतःला साधक. पण साधक शब्दाच्या व्याख्येप्रमाणे त्याला जर प्रतिप्रश्न विचारला तर त्याची उत्तरं त्याला नेमकी देता येत नाहीत. साधक म्हणजे काय, आपल्या ठोस कल्पना असतात. गृहस्थाश्रमात आल्यानंतर देवपूजा करणारा, ज्ञानेश्वरी वाचणारा, वारीला येणारा, ह्या सगळ्या कृती त्याच्याजवळ दिसल्या की आपण त्याला साधक म्हणतो. पण ध्येय विचारलं तर त्याला जर सांगता आलं नाही तर तो साधक कसा. साधक संबंध कशाशी आहे, साध्य, साधक आणि साधना. तर साधनेशी साधकाचा संबंध नाही, साध्यावर अवलंबून आहे. आपण साधनावर साधक गृहीत करतो, साधना त्याच्यामध्ये दिसल्याची त्याला साधक समजतो. साध्य विना साधना असतील तर तो साधक आहे का. तीन गोष्टी झाल्या, काय, साध्य, साधना आणि साधक, हे तीन गोष्टी, त्याला त्रिपुटी म्हणतात. तर ज्याच्याजवळ साध्य नाही तो साधक होऊ शकत नाही. साधना दिसली म्हणजे साधक झाला असं नाही, लक्षात घ्या. साधक शब्दाचा मुख्य संबंध साधनेच्या कृतीशी, सामुग्रीशी नाही. साधकतेचा मुख्य संबंध साध्याशी आहे, हे लक्षात घ्या. ही भूमिका आज आपली कशा करता चालली, आपल्याला याच विषयावर पुढे विस्तार मिळणार आहे. नाथांचं याच्याविषयीच मुख्य मार्गदर्शन आहे. म्हणून ही पूर्व बैठक तयार झाली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या स्वतःला अंतर्मुख होऊन विचारलं पाहिजे, खरोखर आपण साधक आहोत का. आपल्या जीवनात तासभर कुठेतरी पूजा दिसली, पहारा दिसला, जप दिसला, पंढरीची वारी दिसली, हे सगळी साधन सामुग्री आहे का साध्य आहे. आणि जर साध्यच नसेल तर साधन सामुग्रीवरून साधक म्हणून घेता येईल का. साधक ही पदवी तुमच्या साधन सामुग्रीवर अवलंबून नसून साध्यावर अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. साध्य आहे, साधकता आहे, साधन सामुग्री नसेल तर फरक पडत नाही. साधन सामुग्री नसलं तर सामुग्री विना सुद्धा साधन आहे. परमार्थामध्ये दोन वर्णन येतात, कर्ण सापेक्ष आणि कर्ण निरपेक्ष. कर्ण सापेक्ष मध्ये साधन सामुग्री दिसेल आणि कर्ण निरपेक्ष मध्ये साधन सामुग्री काहीच दिसणार नाही, तरी तो साधक असेल की नाही, साधक असेल. म्हणून साधक पदवीचा साधन सामुग्रीशी संबंध नाही, साध्यपणाशी संबंध. साध्य काय याच्यावर तो साधक आहे की नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे जसं परमार्थिक परिभाषेमध्ये आपल्याला काही ना परिचित असणाऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर साधकतेच उपादान कारण शोधायचं असेल, कशावरून काय ते असलं तर त्याला साधक म्हणायचं. तर साध्य जर स्थिर असेल तर त्याला साधक. साधन सामुग्री निमित्त कारण आहे, निमित्त बदललं तर चालतं. कुंभार जातीचा माणूस नसला तरी मडकं बनवता येतं, त्या कुंभाराचं चाक नसलं तरी हाताने मडकं बनवता येतं, हे निमित्त कारण आहे. कुंभार, चाक ह्याच्यात बदल चालतो. पण मातीच नाही, घडा कशाचा बनवणार. धातूच्या पात्राला घडा नाही, घडा शब्द हा मातीच्या पात्राला. मग त्या मातीच्या घड्यातलं मुख्य तत्व काय तर माती. पाणी नसलं तर तेलात कालवून बनवता येईल. ही निमित्त कारण बदलले तर चालतील. घटाचे उपादान आणि निमित्त कारण काय. उपादान कारण आहे माती आणि निमित्त कारण आहे कुंभार, दांडी, चाक, पाणी, हे सगळे निमित्त कारण आहे. मग हे सगळ्याला निमित्त कारणाला थोडा बदल असला तर चालेल, बदल होऊ शकतो, पण माती शिवाय घट नाही. तसं ज्याच्या जीवनात साध्याविषयीचा विचार स्थिर नाही, ज्याला योग्य साध्य समजलेलं नाही, तो साधक नाही, जरी त्याच्याजवळ साधन सामुग्री दिसत असली तरी. लक्षात घ्या.
कुंभाराचं चाक पडलेलं, दांडी पडलेली, कुंभार आजार आहे, मातीच नाही, घट काय होणार? घट होणारच नाही. तर घटाचं उपादान म्हणजे मुख्य, ज्याच्या वाचून कारण कार्य अडतं त्याला उपादान कारण म्हणतात. तसं व्याख्या करताना मुख्य साधकाची व्याख्या ही साध्य प्रधान आहे, साधना प्रधान नाही. तीन गोष्टी: साध्य, साधक आणि साधना. तर हे साध्य आपलं स्थिर करणं, याच्याकरता वेळ किती जादा गेला तरी सुद्धा ज्याचं साध्य स्थिर झालं तोच साधक. साधन सामुग्री ज्यांनी बनवली तो साधक नाही, साध्य स्थिर झालं तो साधक. आणि बरेचसे लोक हे साध्य पेक्षा सुद्धा साधन सामुग्रीवर थोडा जास्त जोर देतात. साधन सामुग्रीची आवश्यकता आहे, नाही असं नाही, पण प्रामुख्यानं साध्य स्थिर होणं. आणि संसारिक कोणत्याही स्थितीची इच्छा ही साध्यामधली बाधा आहे, आपलं साधक होण्यामधली बाधा आहे. साध्याविषयी जर विषय परिवर्तन झालं, समज परिवर्तन जर झालं, कशाला तरीच आपण साध्य समजलो तर तो साधक नाही, किंवा मग त्याला साधकाला मागं विशेषण द्यावं लागेल. परमार्थिक साधक, संसारी साधक असं म्हणावं लागेल. संसार हे ज्याने साध्य बनवून जो काही करतोय त्याला जर स्वतःला साधक म्हणून घ्यायचं असेल तर माग संसारी असं लावावं लागेल. पण नुसता मूळ साधक शब्द हा त्याच्याकरता नाही. याचं कारण संत संसार साध्य होऊ शकत नाही, म्हणून संसार हे साध्य संतजन आणि शास्त्र मान्य करायला तयार नाही. कशाने? तर संसार हे साधन जे आहे साध्य होऊ शकत नाही असं संतांचं मत आहे. कारण हा संसार ज्या देहाच्या आधारावर आहे तो देहच स्थिर नाही, नाशिवंत देह जाणारे सकळ. म्हणून माऊलींची जी अभंगातली जी संसाररूपी इमारत त्यांनी पाडली, या देहाच्या माध्यमातून पाडली. ते म्हणतात संसारिक लोकांची ही जी साध्य आहेत, लावण्य, 7 मजली इमारत माऊलीने वर्णन केले. लावण्य, मान्यता, विद्यावंत, सखे, स्वजन, पुत्र, कलत्र, विषय, भोग, वयसा, व्यर्थ शब्द वापरला. हे सगळे व्यर्थ आहेत. का व्यर्थ आहेत? तर एका शब्दात एक फटकारा खाली मारला. जसं एखाद्या भिंतीवर चित्र काढलेलं असलं तर भिंत पडल्याबरोबर चित्राचा आपोआप नाश होतो, याला म्हणतात आश्रय नाश. तर संसाराला आश्रयनाश आहे, आणि जो संसाराचा आश्रय आहे तोच नाशवान आहे. देह आहे म्हणून संसार, आणि देहासहित मरणावरती. ज्ञानेश्वर माऊलींनी तिथे चरण काय वापरलं? विषय, भोग, वयसा, व्यर्थ, देहासहित मरणावरती. म्हणजे ज्याच्या आधारावर तो संसार आहे तो देहच मरणावरती, त्यामुळे सगळंचा सगळा संसार मरणवरती आहे. सौंदर्याची एवढी चर्चा, इच्छा लोकांना असल्या तर तो संसार, तो लावण्याचा काय देह म्हणून, देहच नाही तर लावण्याचा कशाची? मान मान्यता देह म्हणून, देहविरहित जीवाला कोणी आमदार करत नाही का कोणी महाराज बनवत नाही, काय रे देहविरहित जीवाला काही नाही, म्हणून मान्यता देह म्हणून. विद्यावंतता देह म्हणून. तर ही सगळे 7 मजल्यावरची जी आहे सगळे, हे सगळ्याला पायाभूत खाली देह आहे, आणि हा देहच मरणवरती आहे, मरणारा आहे. म्हणून नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंतच मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा संग, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. म्हणून याचा विभाग बाजूला करून स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. तर देहासहित मरणवरती संसार आहे. संसाराचा सगळा अनुभव देहाच्या आधारावर आहे,
आणि देह मरणवर्ती आहे. या दोन गोष्टीमुळं संसार प्राप्य नाही हा मुद्दा पार आजपर्यंत दृढ होण्याकरता आपल्याला बराच काळ खर्च. हे सगळी व्याख्या साधकाची ऐकत असताना सुद्धा एका बाजूला हा सारखा संस्कार करावा लागणार आहे. पण लोक खूप ऐकतात भारी भारी, पण ज्याच्यात रमतात त्याच्यातून आधी बाजूलाच निघत नाहीत. ऐकतात खूप भारी भारी गोष्ट. तसा आपला हा जो विषय हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. याच्यावरचं श्रवण तुम्ही ऐकताना ऐकणार आहात. खऱ्या अर्थानं समजू शकणार नाही. का तर तुम्ही रमलेले दिसणार नाही. आणि रमलेले का नाही याचं उत्तर शोधा. आम्ही त्या कीर्तनामध्ये एक गोष्ट सांगत असतो, काल्पनिक पण सिद्धांत समजायला उपयोगी असे. ते एका किराणा दुकानदाराच्या दुकानामध्ये असे पोते गुंडाळून असे ढीग लावलेले असतात. धान्याचे, साखर, मीठ सगळ्या वस्तूंचे असे पोते असतात. ते उलगडून असे लावलेले असतात पुढं. तर त्या पोत्यांच्या पैकी मिठाचं पोतं पांढरं स्वच्छ असा ढीग होता. वर हे केलं आणि असं बाकी तर गुंडाळलेलं होतं. वरून पदार्थ दिसावे म्हणून मुडपले जातात असं ढीग करतात. तर त्या मिठाच्या पोत्यावर एक मुंगी फिरत होती. त्याच्या 2-4 पोते शेजारी एक साखरेचं पोतं होतं. त्याला असं ढीग केलेला होता. जसे आता कुंकावाले आपले ढीग करतात ना त्यामध्ये दुकान, त्याच्यावर एक मुंगी फिरत होती. तिथं पोट भरलं आणि ती या दिशेनं आली. आल्यानंतर ती नेमकी मिठाच्या ढिगाजवळ आली. दिसायला ती पांढर हेही पांढर, परंतु दोघांमध्ये अंतर खूप. दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. त्या मिठाच्या ढिगावर दुसरी मुंगी फिरताना दिसली. तेव्हा ती मैत्रीण म्हणून तिला सखी या नात्यानं त्या साखरेचा अनुभव घेतलेल्या मुंगीला असं वाटलं की आपण या मैत्रिणीला चांगला अनुभव गोड द्यावा. आपण आत्ताच तृप्त होऊन आलोय साखर खाऊन, पोट भरले, तर हिलाही पण. म्हणून ती सहज त्याला विचारते, अरे गरगर गरगर का फिरते? तर म्हणे रसास्वादा करता. हा म्हणे तुला जर पोट भरायचं असेल तर माझ्याबरोबर चल, मी तुला अशा ठिकाणी नेते की तिथं तू चिकटून राहशील, पोट भरेपर्यंत सोडणारच नाही. इथं जे सारखं तुला अतृप्ती वाटते फिरते तू. तिने मैत्रिणीवर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवत असताना थोडा मनात अविश्वासही आला. कधी कधी व्यवहारी चतुर माणसं दोन्ही कामं करतात, दोन्ही थडीवर हात ठेवतात, नको तिथे गेल्यावर फसायला. आणि म्हणून तशी चतुराई त्या मुंगीनं केली. आणि ती मुंगी या मुंगीच्या बरोबर आली. आता मध्ये 2-4 दुसरे धान्याचे पोते ठेवलेले होते, ते सगळे ओलांडत ओलांडत तिच्या माग 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 ही मुंगी आली या साखरेच्या ढिगापर्यंत. तर जी साखरेची अनुभवी होती तिची थोडं श्रम होऊन थोडीशी पचली होती. तो मधुर आस्वाद ती पुन्हा त्या साखरेच्या कणामध्ये तृप्त झाली, रमली. पण त्या मैत्रिणीकडे तिचं लक्ष गेलं. ती मैत्रीण त्या मिठाच्या पोत्यावर जशी गिरट्या घालत होती तशी इथे गिरट्या घालायला लागली. आता हिनं एक तिची चक्कर झाली, 2 झाल्या. तिथं विचारलं, अगं मी तुला इतकं लांब कशाला आणलं, तुला ही गिरट्या घालून का श्रम वाया करते? तर ती मिठाच्या ढिगावरची मुंगी म्हणते, काय वेडीस, तुम्हाला इतके कष्ट दिले, इतके लांब आणलं, काय फायदा केला? म्हणे काहीच नाही. तिला वाटलं मी एवढं तिला चांगलं मिठाच्या खारट स्वादातून मधुर स्वादात आणलं, हे असं का म्हणते? अरे म्हणे जे तिथं ते जिथं. अरे कुठं मीठ कुठं साखर, दोघांचा रसा स्वादात किती अंतर.
परंतु ही म्हणते जे तिथं ते जिथं. तिला वाटलं की नक्की याच्यात काहीतरी गडबड आहे, असं होणं शक्य नाही. मग तिला संशोधनामध्ये काय सापडलं, तर संशोधनामध्ये दोष असा सापडला, या मुंगीनं येताना या मैत्रिणीवर पुरा विश्वास ठेवला नव्हता आणि तिला वाटलं तिथं गेलं आपल्याला नाहीच मिळालं, फसवाफसवी झाली, तर तोंडात एक मिठाचा खडा घेऊन आलते. ती मुंगी मिठाचा खडा घेऊन आले होते. आता मिठाचा खडा घेऊन आल्यानंतर जरी साखरेच्या पोत्यामध्ये कितीही फिरली, पण तोंडातला पहिला तो मिठाचा जो खडा आहे तो जोपर्यंत ती सोडत नाही तोपर्यंत तिला साखरेचा स्वाद मिळणं शक्यच नाही. असं आहे. तर अगदी खड्यावर येऊन सुद्धा, साखरेच्या ढिगावर येऊन सुद्धा अनुभवापासून वंचित राहते. तसं आपण आता पंढरपूरच्या धामामध्ये आलो म्हणजे पार साखरेच्या पोत्यावर आलोय, तरी सुद्धा आमची भाषा जी आहे ती हीच आहे. काय कुठेही जा, पळसाला पानं तीच, ते घरी भांडणं जातं, इथेही भांडणं. आपण चर्चा करतो ना एकमेकांमध्ये. असं होणं कसं शक्य आहे? शक्यच नाही. मग काय झालंय तर त्याच्यात दोष आपला निघतोय. जसं त्या मुंगीनं आपल्या तोंडात खडा धरलेला होता मिठाचा पहिला, तसं तो संसार आपण काही मनातून सोडत नाही. त्यामुळे इथं राहिलं तरी पुन्हा जैसे थे, तोच काम, तोच क्रोध, तोच लोभ, तेच भांडणं, त्याच इच्छा, तेच सगळं. अशी आमची इच्छा होती. तेव्हा साधकता म्हणजे केवळ इथं येऊन लगेच आपण साधक होणार नाही. लोक तुम्हाला साधक म्हणतील, अहो ते चातुर्मासाला पंढरपूरला राहत असतात. पंढरपूरला राहिला म्हणजे साधक झाला का? सामुग्रीच्या दृष्टीने पंढरपूर क्षेत्र साधनाची सामुग्री खरं आहे, पण येताना तिकडचा मिठाचा खडा इथं घेऊन आलो, याचं काय? ही चूक कोणाची? ही आपली आहे. आणि ही जोपर्यंत आपण दुरुस्त करत नाही तोपर्यंत आपण दिसायला पंढरपुरात आणि असायला तिकडच आहोत. ती मुंगी दिसायला साखरेच्या पोत्यावर आहे, पण रसा स्वादाच्या दृष्टीने असायला मिठाच्याच पोत्यावर आहे. कारण मिठाचा खडा बरोबर घेऊन आलेली. लक्षात घ्या, दृष्टांत किती साधा आहे पण आपल्या जीवनाच्या दृष्टीनं समजणार आहे. तर जर परिवर्तन जीवनात होत नाही याचा आपण आपल्याला जबाबदार धरा. ती साखर काय करेल त्याला? तिने जर तोंडातला खडा सोडला नाही तर ती साखरेचं पोत तिला काय करू शकतं सांगा? हिनं स्वतःची चूक स्वतः सुधारली पाहिजे, मिठाचा खड्याचा त्याग केला पाहिजे, तर साखरेचा अनुभव नाही आला तर मग तुम्ही बनवू शकता साखर. मग लोक पंढरपुरावर बैठ, मोठे पंढरपूरला 4 महिने राहिले, त्यांच्यावर काही फरक नाही. काही फरक नाही, याला पंढरपूर काय करेल? याने जर मिठाचा खडा सोडला नाही तर ते साखरेचं पोतं काय करेल त्याला? तर म्हणून कोणताही आस्वाद घेण्यापूर्वी पूर्व संस्कारित आस्वादाचा जो संस्कार आहे तो पुरा काढावा लागेल, तर याचा उपयोग होईल, नाही तर होणार नाही. हे लक्षात घ्या. याचा उपयोग होण्याकरता तसं साधक बनणं म्हणजे काय? तर पहिलं साध्य निर्दोष स्थिर करणं म्हणजे साध्याविषयी निर्दोष धारणा झाली पाहिजे आणि ती धारणा स्थिर झाली पाहिजे. पहिला धारणेत दोष असतो आणि मग स्थिरतेत दोष असतो. म्हणजे काय साध्य करायचंय हे नीट न कळणं म्हणजे साध्यात दोष, आणि कळलं तरी ते सारखं प्राप्त होईपर्यंत त्याच्यामध्ये आस्था न टिकणं हा स्थिरतेतला दोष. म्हणजे पहिली धारणा निर्दोष आणि नंतर ती धारणेचं स्थैर्य, या 2 गोष्टी पहिल्या साध्याविषयी बनवा. मग त्याच्या प्राप्ती करता काय करायचं, मग तिथून पुढे साधना सुरू होईल. ही बनवल्यानंतर तुम्ही साधक झालात, आणि साधक जो होतो त्याने साधना करायची.
साधना केल्यानं साधक म्हटला जात नाही, साधक झाल्यावर साधना केल्यानं साधनेचा उपयोग होतो. साधक होऊन साधना करा तर साधनेचा उपयोग होतो. म्हणजे साधक व्हायलाच पाहिजे हा विचार पहिला आपल्याला दृढ करायचा. आणि साधक व्हायलाच पाहिजे तर याकरता साध्य स्थिर व्हायला पाहिजे. साध्य स्थिर झाल्याशिवाय साधक होणार नाही आणि साधक झाल्याशिवाय साधनेचा उपयोग नाही. आपण या दोन्हीचा विचार न करता नुसतंच साधनेला पकडतो, त्याच्यातून काही फारसा लाभ होत नाही, थोडासा होतो. त्या साधन सामुग्रीमध्ये सुद्धा जे सामर्थ्य आहे ते काही प्रमाणात साधकाच्या इच्छेविना आहे आणि जास्त प्रमाणात साधकेच्या इच्छेनुसार आहे. साधक होऊन साधना करण्यामध्ये अनंतपट फल आहे. काहीही न होता साधना केली तर फार थोडस फळ आहे. साधक न होता जर सुद्धा काही साधना अशा आहेत, त्यातल्या काही साधना तर अशा आहेत की साधक न होता केल्या तर त्याचा लाभच नाही. काही साधना अशा आहेत की साधक होऊन न केल्या तरी त्या साधनेचा काही प्रमाणात आपल्याला लाभ होतो. पण त्या साधनेत जेवढं सामर्थ्य आहे सगळंच्या सगळं जर उपयोगाला आणायचं असेल तर साधक होऊन साधना केली तर उपयोगाला येत नाही, ते येत नाही. म्हणून एक गोष्ट झाली साधना करणं आणि एक गोष्ट झाली साधक होऊन साधना करणं. आणि जर साधक होऊन साधना करायची असेल तर तुम्हाला साधक ही पदवी तुमच्या साध्य काय याच्यावर संत, देव किंवा शास्त्र तुम्हाला साधक पदवी तुमच्या साध्याच्या स्वरूपाचा जे प्रकटीकरण तुमच्यातून दिसेल त्याच्यावरून तुम्ही साधक आहे की नाही ठरवणार आहे. साध्याच्या प्रकटीकरणामध्ये जर संसाराचा अंश जरी दिसला तरी शास्त्र, संत आणि भगवान तुम्हाला साधक ही पदवी देणार नाही. आमचं तर काही काहींचा मुख्य प्रपंचाचाच अंश साध्य स्वरूपामध्ये, काहींच्या मध्ये गौणत्वानं काही ना पण प्रपंच शिल्लक आहे. पूर्ण शुद्ध परमात्मा साध्य अशी साधकच दुर्मिळ, लक्षात घ्या. आणि साधनेचा महिमा साधक होऊन साधना करण्यामध्ये आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हा विषय आपल्या डोक्यात जो टाकला तो साधकाची व्याख्या पाठ करायकरता नाही टाकला, आपल्या स्वतःला तपासण्याकरता मी तुमच्या समोर हा मुद्दा टाकला. आपण साधक म्हणून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा विचार आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. पर्सनल प्रवचनामध्ये कोणाची काही अपॉइंटमेंट घ्यायची नाही, मुलाखत घ्यायची नाही, पण व्यक्तिगत दृष्ट्या प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारून पहा. आपलं साध्य काय, साध्याविषयीचं आपली स्वरूप काय, निदान पहिल्यांदा कल्पना काय, मग साध्याविषयीचा विचार काय, मग साध्याविषयीची धारणा काय. साध्याविषयी 3 टप्प्यानं प्रगती होते. पहिल्यांदा नुसती कल्पना असते, मन जे असतं ना संकल्प विकल्प करणार ते साध्याविषयी कल्पना करतं. मग शास्त्र संगतीनं, संत संगतीनं त्या शास्त्र संतांचा मनन करायला लागल्यानंतर त्या साध्याविषयी विचार सुरू होतो. आणि विचार मंथनातून मग ते साध्य जे आहे ते स्थिर झालं की साध्याविषयी धारणा तयार होते. म्हणून बुद्धी न विचार होत असतो, धृतीनं धारणा होत असते आणि मनानं संकल्प विकल्प होत असतात. तेव्हा साध्याविषयी धारणा काय, निदान अजून धारणा नसेल झाली, निदान कल्पना काय याच्यावर तरी चिंतन केलंय का. कल्पना जरी तुम्ही सांगू शकलात, संतांजवळ आपली कल्पना मांडत जा की मला माझ्या साध्याविषयी माझी ही कल्पना आहे. मग संत त्या कल्पनेत सुद्धा पहिल्यांदा दुरुस्ती करतील. जर चुकीची कल्पना असेल तर ती सुधारतील. एकदा कल्पनेत सुधार झाला तर त्यावर विचार करायला सुद्धा सोपं जातं आणि विचारानंतर धारणा करायला सोपं जातं. पण आपली कल्पना आपण मांडली पाहिजे.
संत वचनाचा आश्रय घेऊन आपण आपल्या कल्पनेमध्ये निर्दोषता तयार केली पाहिजे. म्हणून हा अंतरंग परमार्थ आहे. प्रवचन ऐकल्यानंतर आपण आपल्याशी ते जुळवणं, आपण त्याच्याविषयी तदाकार होऊन विचार करणं, हा एक अंग महत्वाचा आहे. तर याविषयी विचार करा. आपण जवळजवळ इथं अपवाद एक दोन जर सोडले, अज्ञानामुळे त्यांच्या घरात माळा नाही, सगळे माळकरी होते. माळकरी म्हणजे वरवर दृष्ट्या म्हणजे निदान दाखला शाळेतलं जसा नाव घातल्यावर होतो तसं माळकरी शब्दाचा अर्थ आपण साधक आहोत असं वरवर दृष्ट्या लोक आपल्याकडे त्या दिशेनं पाहतात. माळकऱ्याकडे लोकांची पाहण्याची दृष्टी काय आहे? जसं एखादा युनिफॉर्म घातलेला विद्यार्थी दप्तर पाठीला अडकवून निघाला आणि जर तो अगदी बालवाडीतला असो का कोणते, पण तो युनिफॉर्म त्याच्याजवळ जर असेल आणि त्या युनिफॉर्म कोणत्या हायस्कूलचा माहिती असेल तर आपण त्याला काय समजतो? हा अमक्या शाळेचा विद्यार्थी आहे. दप्तर आहे त्याच्याजवळ, तो युनिफॉर्म आहे. मग कक्षा वर्ग कोणता हवा वेगळा, पण हा या शाळेचा विद्यार्थी आहे असं आपण त्याच्या युनिफॉर्म वरून समजतो. तसं माळ गळ्यात म्हणजे बहिरंग दृष्ट्या युनिफॉर्म घातलेला हा वारकरी संप्रदायाचा विद्यार्थी असं करून लोक याच्याकडे पाहतात. मग निदान सामान्यत्वानं साधकत्वाचं आपण आवरण अंगीकारलेलं आहे, पण आवरण अंगीकारलंय, पण आपण साधक झालो की नाही याच्यावर विचार त्याने केला पाहिजे. उगाच आपलं नाव न घालता भावाचा कोण हट्ट केला, भावाने ड्रेस घातला आणि ह्याने खूप हट्ट केला म्हणून त्याचा दुसरा ड्रेस बिगर प्रवेश दिलेल्या भावानं घातला, लोक समजतील त्या शाळेचा विद्यार्थी आहे, पण याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तसं देखादेखी साधे जो अशा पद्धतीनं माळ घालणारे जर असले तर तो साधक आहे का असा प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिला परमार्थ म्हणजे आपण साधक बनणं. हे इथलच्या लोकांकरता सांगतो, बाहेरच्या लोकांना तर मी त्याच्याही खाली परमार्थाचा पहिला टप्पा सांगतो की तुम्ही मानवाच्या आकारातले आहात पण माणसं नाहीत. तर माणसाने माणूस बनणं हा पहिला परमार्थ. मीच तुम्हाला सांगतोय माणूस बनणं हा टप्पा सांगत नाही. तर आपण माळकरी आहोत म्हणजे आपण साधक आहोत. तर पहिल्यांदा साधक ही पदवी आपल्या बरोबर उतरली की नाही हा पहिला टप्पा आहे आपला इथलच्या धामनिवासी लोकांना. माणसाने माणूस बनणं खरंच हा सुद्धा आत्ताच्या कलियुगामध्ये परमार्थच. संतांना माणसं ही माणसासारखी नाहीत अशी अवस्था झाली. नाथांनी एका ठिकाणी एका प्रमाणात असं म्हटलंय आजच्या लोकांच्या वागण्याकडे पाहून की ही शेपटी आणि 2 पाय कमी असणारे पशु आहेत, कारण कृती पशुसारखी म्हणून त्यांना पशु म्हणायचं. शेवटी लक्षण आणि गुण जुळले त्याच्यावरून आपण ओळखतो की नाही. पोपटाच्या आवाजावरून त्याला पोपटपणा आपण करतो. तसं लक्षण आणि गुण माणसाचे काही काही पशुला हल्ली जुळतात म्हणून ते माणसाच्या आकारातले पशु असं संत त्यांना म्हणतात. कारण ज्याच्या समोर देवानी मानवाच्या शरीरामध्ये घातलेल्या बुद्धीचा जो काही उपयोगच करत नसेल, योग्य कारणाकरता उपयोग करत नसेल, पशुवत जीवनाकरताच जर त्याचा तो उपयोग करत असेल तर तो दिसायला मानव आहे पण असायला पशु आहे. त्या इतक्या खालच्या कक्षेपर्यंतचा विचार मी एखादा दिवस घालवला असता जर आपण हे चिरंजीव पद पंढरपूरच्या ऐवजी एखाद्या खेडेगावात किंवा शहरात जिथं धाम नाही अशा ठिकाणी जर असतं तर पहिला टप्पा माणसाने माणूस बनवणं याच्यावर चर्चा करावं लागेल. पण निदान इथं आलेल्या माणसाला माणूस म्हणून गृहीत धरून नवे नवे समाज त्याच्याकडे नुसतं माणूस म्हणून पाहत नाही तर या संप्रदायात वावरलेल्या
गळ्यात माळ घालणाऱ्या माणसाकडं साधक म्हणून समाज पाहतो. तर समाज ज्या दृष्टीनं पाहतो त्या दृष्टीनं आपण आहोत का याचं निरीक्षण करायला सुरुवात केली पाहिजे. आणि जर नसू आपण तर तसं होणं, आणि तसं झाल्यावर सुद्धा पुढचा टप्पा आहे. दाखला घातल्यानंतर त्या हायस्कूलमध्ये काही एकच वर्ग नाही, एक एक वर्षाला तो पहिलीतून दुसरी, दुसरीतून चौथीत जात असतो, तिसरीत, चौथीत, पाचवीत. तसं साधक नावाची पदवी स्थिर झाल्यानंतर साध्या करता तो काय साधना करतो याच्यावर त्याच्या पुढच्या कक्षा अवलंबून आहे. आणि त्याचं चिंतन या चिरंजीव पदात आहे. म्हणजे दाखला घातलेला जसं मॅट्रिकच्या ध्येयानं हायस्कूलमध्ये नाव घालतो, तसं जो साधक झालेला आहे त्या साधकाला साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कोणकोणते अनुकूल बाजू आहेत आणि कोणत्या प्रतिकूल बाजू आहेत याची दिशा संतांद्वारे या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तर ज्याला आपण अनुबंध चतुष्टय म्हणतो, साधन चतुष्टय संपन्नता, अनुबंध चतुष्टय संपन्न ग्रंथामध्ये असतात. तर यामध्ये साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये जो अधिकारी आहे, या अधिकारी प्रकरणाचा विचार आपण आज उद्या करणार आहोत. तर त्यातला हा मी टप्पा सांगितला की हा ग्रंथ कोणा करता. काही साधनेचे ग्रंथ त्याचा अधिकारी साधक या भाषेत नाही, संसारी म्हणूनच साधन आहेत. काही संसाराला सुद्धा साधक बनवायला सुद्धा साधना संतांनी प्रगट केल्या. नाथांच्या नवे आपल्या माऊलींच्या हरिपाठातला अधिकारी कोण, तर तिथे साधक शब्द नाही वापरला. मग आसोनी संसारी पहिल्या चरणातला अभंग. म्हणजे संसारी सुद्धा हरिपाठाचा साधक होऊ शकतो. चिरंजीव पदातल्या उपदेशाच्या करता संसारी आणि संसार हे साध्य असणारा असे दोन भाग आहेत. आमच्या चिरंजीव पदाला संसारी चालेल, पण संसार साध्य असणारा चालणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामधला संसारीपणा हा त्याच्या प्रारब्धानुसार संसार सामुग्रीमध्ये बुडलेला असल्यामुळे त्याला संसारी पदवी झाली. जसं नाक कान डोळ्याच्या लक्षणामुळे मला माणूस म्हटलं जातं, हे जसं प्रत्येकाचं आहे. तर संसारी म्हणजे काय, उपजणे आणि निमणे हे सासूची जे मानणे. तर ज्याला आहार निद्रा भय मैथून हे सगळे व्यवहार आहेत, जन्ममरण आहे, देह आहे, देह व्यवहार आहेत, हे बाह्य स्वरूप ज्याला ज्याच्या समोर दिसतं तो संसारी. तर संसारीपणा यालाही हरकत नाही, या ग्रंथाच्या लायकीला संसारीपणा काही बिघडत नाही. पण सार हे ज्याचं साध्य राहिलेलं नाही तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग हरिपाठ संसारीपणातला आहे आणि संसार हे साध्य असणार सुद्धा चालेल का. हरिपाठामध्ये सुद्धा संसारा करता हरिपाठ नाही केलेला. लक्षात घ्या. संसार साध्या करता हरिपाठ नाही. हरिपाठाच्या फलश्रुतीमध्ये काही थोडीशी अंग अशी दिसतात की ज्याच्यामध्ये संसारी अपूर्णतेची पूर्णता अशी फलश्रुती जाणवते. फळे भूतबाधा बेणे त्याचे ही थोडेफार जे आहेत. पण मूळ काय, मूळ ध्येय काय, कोणा करता आहे, त्याचं मुख्य फलावरून लक्षात येतं, प्रयोजनावरून लक्षात येतं. तर तेने मुक्तिचारी साधियेला, मुक्ती साध्य आहे, मुक्ती प्राप्य आहे. समाधी संजीवन हरिपाठ, संजीवन समाधी हे साध्य आहे. मग संसार साध्य असणारा आम्हाला चालणार नाही,
संसारात असलेला चालेल, नाही तर मला सर्वसामान्य जीवांचा या साधन कक्षेमध्ये स्पर्शच होणार नाही असा भ्रमही होता कामा नये. आपल्याला साधक बनून साधना करायची आहे हे कळत असताना, साधकाची व्याख्या समजत असताना, देहदृष्ट्या आपली वर्तमानकालीन संसारात दिसणारी जी अवस्था आहे ही परमार्थाला प्रतिबंध आहे असा न्यूनगंड सुद्धा होता कामा नये हे समजून घेत असताना, तर बाहेरची तुमची अवस्था जरी संसारातली असली तरी बिघडणार नाही, पण आपलं साध्य संसार होता कामा नये. तर हे साधकाचं अधिकारी प्रकरण चाललेलं आहे. त्या अधिकारी प्रकरणामध्ये बहिरंग दृष्ट्या संसारही चालेल, पण अंतरंग दृष्ट्या तुमचं संसार साध्य असणारा चालणार नाही, तो याचा अधिकारी नाही. कमीत कमी ज्याचं साध्य परिवर्तित झालंय तो याचा साधक आहे. साध्य संसार राजाचा आहे, तो याचा साधक नाही. महाराज हे वाक्य सुद्धा आपल्याशी जर तुम्ही बारकाईनं लावलं तर फार अवघड जाणार आहे. आपण अजून उद्या याच्यावर चर्चा करू, आता समय इथं संपत आलेला आहे. तर ह्याला अधिकारी प्रकरण म्हणतात. लक्षात घ्या, आपण जो विषयाचं चिंतन करणार आहोत त्या विषयाचा अधिकारी कोण, तर चिरंजीव पदाच्या प्राप्तीची इच्छा असणारा, चिरंजीव पद पावावयासी असे याचे पहिले शब्द आहेत. आणि हे चिरंजीव पद जे आहे त्या चिरंजीव पदाची व्याख्या मी गुरुवारी सुरू करेन, पण तत्पूर्वी या अधिकाऱ्याचं वर्णन चाललेलं आहे की कमीत कमी तो बहिरंग दृष्ट्या संसारी असला तर चालेल, पण संसार हे त्याचं साध्य असता कामा नये. संसार हे ज्याचं साध्य नाही तो आत्ता वर्तमान काळात बहिरंग दृष्ट्या प्रारब्ध दृष्ट्या त्याचा देह संसारात वावरत असला तरी चालेल, पण मला संसार मिळवायचा आहे अशा ध्येयाचा माणूस या विषयाच्या चिंतनाचा अधिकारी नाही. संसार मला मिळवायचा नाही, संसार हा प्राप्य नाही, केला तरी तो पुरत नाही अशी ज्याची निश्चित धारणा होत चाललेली, अनित्यम असुखम लोकम इतकी तरी धारणा व्हायला पाहिजे. तो संसार मिथ्या आहे का सत्य इतका जरी विचाराचा खोली जरी त्याच्यात आलेली नसली तरी संसार मला मिळवायचा नाहीये, जगत पिता मला प्राप्त करायचा आहे, जगत प्राप्त करायचं नाही. तर ज्याच्या अंतःकरणात जगत पित्याच्या दर्शनाची इच्छा आहे, पिता अमस्य जगतो असं म्हणणारा जो परमात्मा, त्या जगत पित्याला ज्याला पाहायचं आहे त्याच्याकरता हा ग्रंथ आहे. लक्षात घ्या. तर साधक प्रकरणातलं काही चिंतन आपण आता पूर्ण केलं. अजून हे साधक प्रकरणाचं काही अंशाचं चिंतन याच्या पुढचं अजून आपण यथासमय उद्याला चिंतन करूया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. विठाला 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 विठाल 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 विठाल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.